नमस्कार मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र. तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलो आहे तुमच्यासाठी म्हाडा योजना पुणे 2025 योजनेतील हॅबिटॅट विंग सी बाणेर येथील स्कीम. तर आपण शेवटपर्यंत बघा आणि कम्प्लीट माहिती आपण देणार आहोत. त्याच्या आधी मी थोडीशी माहिती देईन तुम्हाला. तर ज्यांनी कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे पुढच्या येणाऱ्या आठवड्याभरात जेवढी माहितीचे इम्पॉर्टंट व्हिडिओज आहेत त्याचे अपडेट्स आणि तुम्हाला भेटून जातील. तर चला आज आपण सुरुवात करूया. तर आपण जे बघत आहोत या स्कीम मध्ये ही स्कीम जी आहे ती बाणेर येथील आहे. बाणेरमध्ये साधारणतः 3 स्कीम मेन आहेत, ज्याच्यामध्ये एक 1 BHK आणि 2 BHK अशा पद्धतीने आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघू शकता की ए आणि बी असे आहे. 928A जी आहे ते 1 BHK साठी आहे बाणेर हॅबिटॅट विंग सी ची. जी आहे ते फक्त जनरल पब्लिक साठी आहे. एकच फ्लॅट आहे. त्यामुळे भरताना नक्कीच विचार करा. तुमचे पैसे 708 रुपये याच्यामध्ये वेस्ट होतील असं पण चान्सेस आहेत. याचा जो कार्पेट एरिया आहे तो साधारणतः 40 स्क्वेअर मीटर आहे, म्हणजेच 440 स्क्वेअर फूट असेल. आणि किंमत जी आहे ते अंदाजे 22,63,000 म्हणजे साधारणतः 26 लाखापर्यंत याची टोटल कॉस्ट जाऊ शकते. आणि ईएमडी जी आहे ती सगळ्यांसोबतच आहे ते 20,000 रुपये आहे. हा रेरा नंबर इथं मेन्शन आहे. आपण रेराची माहिती पण बघणार आहोत. तर त्याच्या आधी आपण थोडंसं ओव्हरलुक करूया या स्कीम बद्दल आणि आपण म्हाडाची रेरावर माहिती घेऊया. अशा पद्धतीने स्टँड अलोन बिल्डिंग टाईप असणार आहे, ज्याच्यामध्ये ग्राउंड पार्किंग प्लस 11 फ्लोर असतील. ज्याच्यामध्ये एका फ्लोअरमध्ये समोरासमोर असे 2 अशा पद्धतीने फ्लॅट कम्प्लीट लाईन असेल. तर तुम्हाला एक लेआउट दाखवतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला आयडिया येऊन जाईल. त्याचं ॲनिमेशन आहे ते एवढं परफेक्ट नव्हतं, बट तुम्हाला त्यासाठी हा लेआउट दाखवतो आहे. अशा पद्धतीनं जे बाल्कनी असतील, बाल्कनीला रेलिंग पण दिसत आहे आणि विंडो ज्या आहेत त्या किचन आणि बेडरूम साठी आहेत. अशा पद्धतीनं आहे. इथं स्टेअरकेस आहे सेंटरसाठी. इथे पण स्टेअरकेस असेल जो ऑपोजिट साईडला असेल. तर खाली जे पार्किंग आहे त्याच्याबद्दल पण तुम्हाला आपण माहिती देईन. तर सुरुवात आपण जी करणार आहोत ते आता महारेराची साईट आपण बघून घेऊया, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता महारेरा साईटवरती पण याचं जे नाव आहे ते हॅबिटॅट विंग सी आहे, जी कनिका इन्फ्राकॉन LLP यांच्या मार्फत केली जाते स्कीम. या स्कीम मध्ये जी पोझिशन डेट असणार आहे ते असणार आहे 31 डिसेंबर 2027. म्हणजे साधारणतः तुम्हाला या स्कीम करता 2026 आणि 27 पूर्ण आणि हे 2 महिने म्हणजे साधारणतः 2.25 वर्ष कमीत कमी वाट बघावी लागणार आहे. ऍज पर दी महारेरा डिटेल्स. जर तुम्ही आता आपण बाकीचे बघून घेऊया डिटेल्स. तर तुम्ही बघू शकत असाल की इथं टोटल जे फ्लोर आहेत ते 11 दिलेले आहे. आपण टोटल तुम्हाला माहिती देतोय. इथं जे आहे ते 98 फ्लॅट्स इथं दाखवत आहे, युनिट्स दाखवत आहेत. बट काही मार्जिन्स आणि एरिया असतो ज्याच्यामध्ये सध्या तरी आपल्याला म्हाडाकडून जे आहे तर टोटल 74 फ्लॅट्स अवेलेबल असतील, ज्याच्यामध्ये 73 हे 2 BHK साठी असतील आणि 1 जो असेल तो 1 BHK चा आहे. तर तुम्ही बघू शकता आपण आता 1 BHK ची बघितली माहिती. आता आपण 2 BHK ची माहिती बघून घेऊ. ज्याच्यामध्ये आता बघत असाल मेन लक्षात घेण्याची गोष्ट आहे की 928B हॅबिटॅट विंग सी बाणेरचे आहे, ज्याच्यात कार्पेट एरिया जो आहे तो 50 ते 52 स्क्वेअर मीटर म्हणजे साधारणतः 540 स्क्वेअर मीटर ते 566 स्क्वेअर फूट, सॉरी 540 स्क्वेअर फूट ते 566 स्क्वेअर फूट असेल. किंमत जी आहे ते 25.5 लाख ते 27.5 लाख म्हणजे साधारणतः 30 लाखापर्यंत तुम्हाला हा फ्लॅट भेटून जाईल. 20,000 EMD आणि अप्लाय चार्जेस जे असतील 708 म्हणजे 708 रुपये असतील. महारेराचा हा इथं नंबर दिलेला आहे जसं तुम्हाला सांगितलं. अशा पद्धतीनं त्याचा साईड व्ह्यू असेल, तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं काम चालू आहे हे. हा जो आहे तो मास्टर लेआउट आहे.
या प्रोजेक्टचा, ज्याच्यामध्ये जी कनिका बिल्डरची आहे त्यांची एक्झॅक्ट मेन जी स्कीम आहे टॉवर ए आणि टॉवर बी. तर तुम्ही बघू शकत असाल की बेसमेंट, ग्राउंड फ्लोअर आणि 38 फ्लोअर वरती असणार आहेत, म्हणजे हाय राईज बिल्डिंग असणार आहे. तर याच्यामध्ये बी विंग आहे ती पण तशीच आहे, 78 प्लस बेसमेंट प्लस ग्राउंड फ्लोअर आहे. म्हणजे हे एकदम मोठे टॉवर असणार आहेत आणि मोस्टली हे जे टॉवर आहेत ते 2, 3, 4 BHK असतील किंवा 5 BHK अशा पद्धतीनं असतील. तर ही त्यांची मेन स्कीम आहे. जर तुम्ही बघू शकत असाल की हे कम्प्लीट सेपरेट ठेवलेलं आहे. आणि जो क्लब हाऊस आहे किंवा इथं त्यांचे स्विमिंग पूल असेल, चिल्ड्रन पूल असेल, सगळ्या अम्युनिटीज जे आहेत ते त्यांच्या मेन स्कीमच्या अंडर दिलेले आहेत, आतमध्ये दिलेले आहेत. आणि तुम्हाला जे सेपरेट म्हाडाची बिल्डिंग आहे, इथं लक्षात घेण्याची गोष्ट आहे की जे म्हाडाची बिल्डिंग बघताना सेपरेट बिल्डिंग आहे की कॉमन आहे, याच्यासाठी आपण आतापर्यंत प्रिफरन्स दिलेला आहे की मेन कॉमन बिल्डिंग नसावी. सेपरेट असेल तर मोस्टली काही जण अप्लाय करत नाही. तर तुम्ही इथं नक्की विचार करू शकता, कारण स्कीम जी आहे ते एकदम प्राईम लोकेशनला आहे आणि काही बेनिफिट्स आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगेनच कॅल्क्युलेशन. आता आपण बघून घेऊया की ही जी बिल्डिंग आहे रेक्टेंग्युलर शेप मध्ये आहे, तुम्ही लक्षात येईल तुम्हाला, जिचं ग्राउंड फ्लोअर प्लस 11 फ्लोअर अशा पद्धतीनं आहे, ज्याच्यामध्येच तुम्हाला रिफ्युजी एरिया वगैरे भेटून जाईल. हे जे मध्ये डक्ट आहेत ते पण तुम्हाला भेटून जातील. ही झाली इथली माहिती. तुम्हाला या फ्लॅट बद्दल सांगायचं झालं तर साधारणतः 11 फ्लोअर पर्यंतच आपल्याला फ्लॅटचे लोकेशन्स दिलेले आहेत. आपण ऍक्च्युअल साईट मध्ये पण त्यांनी दिलेला आहे की हा त्यांचा 700 स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे, जो 2 BHK आहे. जे 2 BHK, 3 BHK, 4 BHK म्हटलं तशा पद्धतीनं आहे. आणि याचे जे प्राइस रेंज आहे ते साधारणतः ऑलमोस्ट 1 करोडच्या लेवलचे आहेत. आणि त्यांची अम्युनिटीज, त्यांचा स्पेस ही तशा पद्धतीनं असतो. की हॅबिटॅट विंग्स ती नावाने त्यांनी रजिस्टर केलेले आहे. पॅन कार्ड क्लब रोड अशा पद्धतीनं आहे. 540, जसं तुम्हाला सांगितलं की 380 ते 540 असा टोटल आहे, ज्याच्यामध्ये 1 BHK असेल आणि 2 BHK अशा पद्धतीनं असेल. कम्युनिटी बिल्डिंग असेल, 24x7 सप्लाय असेल, स्ट्रीट लाईनिंग, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, स्टोम वॉटर अशा पद्धतीनं काही बेनिफिट्स आहेत. जर या प्रोजेक्टला जे आहे रेटिंग भेटलेलं आहे ते कनेक्टिव्हिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू 4.7 आउट ऑफ 5 आणि नेबरहुड ही सेम आहे. म्हणजे कनेक्टिव्हिटी जी आहे ते फॅमिलीसाठी बेस्ट आहे, सेफ्टी पण आहे आणि लिव्हेबिलिटी आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि गुड थिंग्स ज्या आहेत त्याही आपण बघूया. गुड थिंग्स मध्ये वेल कनेक्टेड लोकॅलिटी, लक्झरी रेसिडेन्शियल एरिया, गुड. आता आपण बघत आहोत फ्लॅटचा लेआउट बघू, आपण अपार्टमेंट लेआउट बघत आहोत. तर एक तुम्हाला मगाशी जसं सांगितलं की त्यांनी जे अपार्टमेंट आहे ते एक रेक्टेंगल शेप मध्ये बनवलेलं आहे. एक कॉमन पॅसेज असेल आणि साईडला त्यांचा प्रोजेक्ट दोन्ही साईडला फ्लॅट्स असतील. मधून एक पॅसेज आहे 1.35 मीटरचा आहे. म्हणजे साधारणतः तुम्हाला हे 6 फूट पर्यंत भेटून जाईल. तुम्ही आता बघत आहात की एंट्री केल्या केल्या तुम्हाला एका बाजूला किचन आणि एका बाजूला टॉयलेट दिसत आहे. मध्ये डक्ट आहे. आणि हे जे स्ट्रक्चर आहे ते आपण व्यवस्थित एकदा चेक करूया. तर साधारणतः हे एक स्टँडर्ड जे फ्लॅट्स असतात त्यांच्यासाठी असतं की लिव्हिंग रूम सेंटरला आणि साईडला दोन्ही बेडरूम अशा पद्धतीने केलेलं आहे. आणि स्टँडिंग बाल्कनी आहे, म्हणजे फक्त तुम्ही स्टँडिंग उभा राहू शकता. तर हे जे किचन आहे ते साधारणतः 2 मीटर बाय 2 मीटरचं आहे, म्हणजे साधारणतः 6 बाय 6 ते 7 बाय 7 मॅक्झिमम येईल. म्हणजे स्पेस जो आहे तो किचनचा एकदम लहान असणार आहे, त्याला युटिलिटी अटॅच आहे. बाल्कनी जी आहे ती इथं बघू शकता की बाल्कनी अबोव म्हणून आहे. म्हणजे फर्स्ट फ्लोअरला तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला बाल्कनी भेटणार नाही. तुम्हाला फ्लॅट
जी म्हाडासाठी करत आहात त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण स्कीमसाठी करता आणि तुम्हाला एखादा फ्लॅट असा भेटतो की ज्याला बाल्कनी नसते किंवा खिडकी विंडो सफिशियंट नसतात. तर अशा पद्धतीने पण स्ट्रक्चर असतं. तर हेच तुम्हाला बघावं लागतं. ज्या द्वितीय स्कीम असतात त्याच्यामध्ये तसं मोस्टली राहतं. त्यामुळं सगळ्यांनी हे काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्हाला कोणता फ्लॅट लागला आहे तो आधी खात्री करा आणि नंतर तो घ्यायचा की नाही घ्यायचा हे तुम्ही त्यावेळी डिसिजन घेऊ शकता. तर इथं तुम्ही बघू शकता की जी बाल्कनी आहे ती फक्त स्टँडिंगची दिसत आहे आणि एकदम लहान आहे. तर अशा पद्धतीने एकदम कंजेस्टेड असा बसवलेला हा फ्लॅट आहे. फक्त हॉलच फक्त स्पेशियस आहे. इथं तुम्ही बघू शकता की 4x4.30 म्हणजे साधारणतः 14x13 असा फ्लॅट असणार आहे हा हॉल. ओके. हा जो प्लॅन आहे होता तो फर्स्ट फ्लोअरसाठी होता. आता आपण बघायचं आहे की 2nd टू 11th फ्लोअर फ्लॅट सिस्टम बघायची आहे. 10th फ्लोअर इथं दिलेला आहे. म्हणजे 2ऱ्या ते 10व्या मजल्यापर्यंत हे स्ट्रक्चर कंटिन्यूअस असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल, आपण ते झूम करूया जेणेकरून लक्षात येईल तुम्हाला, की सेंटरला जो आहे तो फ्लॅट आहे, हॉल आहे. त्याच्या साईडला दोन्ही बेडरूम आहे आणि बाल्कनी जी आहे ते याला आहे आणि बाल्कनी मोठी आहे. पूर्ण हॉलला आहे बाल्कनी. याच्यामध्ये एरिया तेवढाच आहे जसा फर्स्ट फ्लोअर ते आहे तसा. फक्त याला अटॅचमध्ये जसं किचन प्लस ड्राय बाल्कनी असेल किंवा हॉलला दोन्ही बाल्कनी असेल, सेम स्ट्रक्चर आहे. फक्त इथं ॲड झाले ते बाल्कनी ॲड झालेलं आहे. त्यामुळे या स्कीममध्ये तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की पहिल्या मजल्याला बाल्कनी नाही, असेल तर स्टँडिंग भेटेल, नाहीतर 2रा ते 10वा मजला फक्त तुम्हाला बाल्कनी भेटेल. धन्यवाद.